हरिओम. श्री संत गजानन महाविद्यालयातील BA प्रथम, द्वितीय आणि तृतीय वर्षातील विद्यार्थ्यांसाठी प्रथमतः शुभ सकाळ. विद्यार्थी मित्रांनो, मी राजू म्हेत्रे, शारीरिक शिक्षण संचालक, श्री संत गजानन महाविद्यालय, आपल्यासाठी आज खास टॉपिक घेऊन आलेलो आहे. आणि त्या टॉपिकचे नाव आहे ताणतणाव व्यवस्थापनामध्ये क्रीडा मानसशास्त्राची भूमिका. विद्यार्थी मित्रांनो, आपण दैनंदिन जीवन जगत असताना किंवा आपले शालेय जीवन, महाविद्यालयीन जीवन जगत असताना आपल्याला अनेक प्रकारचे ताणतणावांना सामोरे जावं लागतं. अनेक अडीअडचणी, अनेक ऑब्स्टेकल आपल्यासमोर येत असतात आणि अनेक समस्या येत असतात. परिस्थिती बदलत असते आणि या परिस्थिती बदलत असताना आपल्याला सतत ताणतणावांना सामोरे जावं लागतं. तर विद्यार्थी मित्रांनो, ताणतणावाला सामोरे जात असताना आपण ताण कशाप्रकारे रिलीज केला पाहिजे, कशाप्रकारे ताणाला घालून टाकलं पाहिजे किंवा त्याचं व्यवस्थापन कशाप्रकारे केलं पाहिजे, हे आज आपण या टॉपिकच्याद्वारे पाहणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, प्रथमतः आपण या ताणाची व्याख्या पाहूयात. ताण म्हणजे काय हो? ताण म्हणजे एखाद्या कार्यामध्ये गतिमान वैचारिक प्रवाहामध्ये पडलेला खंड व गतिमान प्रवाहात एक प्रकारचा अडसर. या ताणाच्या मानसिक व शारीरिक स्थितीमुळे काही काळ काय करावे ते सुचत नाही. विचारांचा प्रवाहांचा अडथळा निर्माण होतो. भावनेची तीव्रता मात्र वाढते आणि कार्याची दिशा ठरत नाही. म्हणजे बघा, ताण म्हणजे एखाद्या कार्यामध्ये गतिमान वैचारिक प्रवाहामध्ये पडलेला खंड. म्हणजे एखादं काम करतो आपण, एखादं कार्य करतो, त्याच्यामध्ये गतिमान विचार जे काय आपल्या, समजा एखादा आपण ट्युटोरियल सोडवतो, एखादी असाइनमेंट सोडवतो आहे. असाइनमेंट सोडत असताना किंवा एखादा महत्त्वाची गोष्ट आहे जी आपल्याला सोडवायची आहे, एखादं गणित सोडवायचं आहे आणि गणित सोडवताना आपलं फक्त पूर्ण कॉन्सन्ट्रेशन त्या गणित सोडवण्यावरती आहे आणि ते सोडवत असताना अनेक विचार आपल्या मनामध्ये येत आहेत की याला कसं सॉल्व्ह करावं, हा प्रॉब्लेम कसं सॉल्व्ह करावं. आणि हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करताना आपल्याला काय होतं की त्याच्यामध्ये अडसर निर्माण होतो. प्रवाहात एक प्रकारचा अडसर म्हणजे खंड पडतो. ती विचार काय होतात, खंडित होतात आणि विचार खंडित झाला की मानसिक ताण हा वाढत असतो. मानसिक शारीरिक स्थितीमुळे काही काळ काय करावे ते सुचत नाही आणि मग त्या तणावाच्या काळामध्ये आपल्याला काय करावे ते काही कळत नाही, सुचत नाही. प्रवाहांचा अडथळा निर्माण होतो. प्रवाहांचा सतत अडथळा निर्माण होत असतो, म्हणजे विचारांच्या प्रवाहांचा. लक्षात ठेवा. भावनेची तीव्रता मात्र वाढते. म्हणजे ह्याच्या भावनिक इमोशन्स हे काय असतात, वाढत असतात. इमोशन्स कशाने तयार होतात? निगेटिव्ह थॉट्स तुमच्या मनामध्ये आले की इमोशन्स तयार होतात. आणि मग निगेटिव्ह थॉट्स म्हणजे काय, नकारात्मक विचारांचे. नकारात्मक विचारांचा प्रवाह वाढला की आपल्या भावनांची जी हे आहे, भावनिकता आहे, ती वाढत चालते. भावनेची तीव्रता वाढली की विद्यार्थी मित्रांनो काय होते की आपल्या कार्याची दिशा ठरत नाही. म्हणजे कार्याची दिशा जरी ठरवायची असेल तर आपल्याला ताणाचे व्यवस्थापन करणे हे आवश्यक आहे. कोणताही प्रसंग अथवा प्रासंगिक बदलाला आपण दिलेला शारीरिक व भावनिक नकारात्मक प्रतिसाद म्हणजे तणाव. म्हणजे कोणताही प्रसंग अथवा प्रासंगिक बदलाला, एखादा प्रसंगानुसार बदल घडत असतो. एखादा प्रसंग अचानक सामोरे आला की त्या प्रसंगाला सामोरे जाताना आपण दिलेला शारीरिक व भावनिक नकारात्मक प्रतिसाद म्हणजे समजा एखादा आपल्याला अचानक पैशाची अडचण आली, बरोबर आहे, आणि ती पैशाची अडचण आली पण पैसे आपल्याला भेटत नाहीत. मग त्या प्रसंगाला आपण सामोरे जाताना भावनिक नकारात्मक प्रतिसाद निर्माण होतो. प्रतिसाद म्हणजे तणाव. भावनिक नकारात्मक प्रतिसाद म्हणजे काय, तणाव. तणाव निर्माण करणारा प्रसंग मोठाच असला पाहिजे असे नाही. म्हणजे तणाव निर्माण करणारा घटक हा मोठाच असेल असं काही. तो आंतरिकसुद्धा विषय असू शकतो. आपलं अंतर्मनसुद्धा काय करतं, आपल्याला सतत खात असते की मला एखादी गोष्ट भेटली नाही आणि ती गोष्ट न मिळाल्यामुळं मला तणाव निर्माण झाला. ती न मिळाली, कशामुळं नाही मिळाली याच्या खोलवर आपण जात नाही. त्याचं मूळ कारण काय ते पाहत नाही आपण, परंतु न मिळाल्यामुळं आपण त्याच्या चिंतेत असतो, त्याच्या विचारात जातो आणि तिथं न मिळाल्यामुळं आपण स्वतःची खच्चीकरण करून घेतो. स्वतःला त्या ठिकाणी कमी लेखतो की मला हे मिळालं नाही. मला
70% पाहिजे होते, पण मला मला 65%च भेटले. हे काय? ह्या दोन विचारामधला गॅप आहे, ही दोन्ही याच्यामधली दरी आहे. म्हणजे दरी म्हणजे काय की मला 70 अपेक्षा, जेवढ्या आपण अपेक्षा वाढणार आपले तेवढा आपला तणाव वाढणार आहे. तेवढं स्वार्थीपणा वाढलं की तणाव निर्माण होतो, लक्षात ठेवा. आणि कधी कधी काय आहे की क्षुल्लक वाटणारा प्रसंग देखील एखाद्या व्यक्तीमध्ये तणाव निर्माण करू शकतो. अनेक असे क्षुल्लक प्रसंग निर्माण जरी झाले तरी त्याच्यामध्ये तणाव निर्माण होऊ शकतो. मला जे मिळाले आहे बघा विद्यार्थी मित्रांनो, एखादं उदाहरण तुम्हाला सांगायचं झालं तर मला जे मिळाले आहे व जे हवे आहे यामध्ये निर्माण होणारी दरी, यामुळे नैराश्य निर्माण होऊन त्याचे रूपांतर तणावामध्ये होते. मी जसं तुम्हाला एक्झाम्पल सांगितलं की मला हवे होते की 85% पाडाय, 12वीमध्ये मला 85% पाहिजे होते, परंतु मला पडले किती 80%. एवढं अंतर आहे का हो ह्याच्यामधलं 80 ते 85मध्ये? परंतु त्या ठिकाणी सुद्धा काय झालं की यामुळे मला नैराश्य निर्माण झाले. आणि मी मनाला खातो, माझ्या मित्राला 85% पडले, मला 80% पडले. आणि मग ह्या दोघांमधलं जे काय निगेटिव्ह, म्हणजे आपण एकामेकाशी तुलना केली, दुसऱ्याशी तुलना केली, आणि तुलना केल्यामुळं काय होतं की मनामध्ये नकारात्मक विचार होतात आणि त्याचं रूपांतर काय होतं नैराश्यामध्ये, आणि ते नैराश्यामधलं रूपांतर तणावामध्ये होतं. अशा प्रकारे आता ताणाचे प्रकार पाहूयात आपण. ताणाचे प्रकार, पहिला प्रकार म्हणजे सकारात्मक ताण. जर एखाद्या तणावामुळे तुमच्या मनावर सकारात्मक परिणाम झाला तर त्याला सकारात्मक ताण म्हणतात. मग सकारात्मक ताण कधी निर्माण होतो? ताणाचे जे काय लिमिटेशन आहेत 3 प्रकारचे असतात. एक अतिताण, एक कमी ताण आणि एक मध्यम स्वरूपाचा ताण. बघा आता ह्याच्यामध्ये तुम्हाला सांगतो मी, आता परीक्षा जवळ आली आपली, PSIची परीक्षा आहे आपली. काही एक महिन्याभरापूर्वीच एक महिन्यावर आलेली आहे आणि त्या परीक्षेचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. आणि त्याचा फॉर्म भरलेला आहे, मी अर्ज भरलेला आहे, किंवा कोणतीही एक्झाम असू द्या, त्याला फॉर्म भरलेला आहे, महिन्यावर पेपर आले. आता ताणाचा जो पहिला प्रकार आहे की काहीच ताण न घेणे. एखादा विद्यार्थी काय म्हणे, आता परीक्षा आल्यानंतर आपण जवळ जशी येईन 10 दिवसात माझा अभ्यास होतो पूर्ण. मग तो असंच पुढं ढकलत जाणार त्याला की नंतर अभ्यास करू. आणि हा नंतर अभ्यास करण्यामुळे त्याचा अभ्यास तसाच राहून जातो. आणि मग परीक्षेच्या वेळेस त्याची धांदल उडते. मग परीक्षेत त्याच वेळेस त्याला ॲन्सर आठवत नाहीत, उत्तर आठवत नाहीत, मग सारी गोंधळ निर्माण होतो. हा तणाव चांगला आहे का? बरोबर नाही. त्याच्यानंतर दुसरा जो तणाव आहे दुसऱ्या प्रकारचा, त्यामध्ये हाय लेवलचा तणाव, जास्त ताण निर्माण होतो. कधी होतो हा ताण निर्माण? बघा एखाद्या वेळेस मी महिनाभर अभ्यास केला आहे, वर्षभर अभ्यास केला आहे, भरपूर अभ्यास केला आहे, पण परीक्षेच्या दिवशी खूप ताण निर्माण करून घेतला आहे स्वतःच्या मनावरती. आणि जास्त ताण, मला हे सोडवायचंच आहे, मला ते सोडवायचं आहे, मला हे करायचं आहे, मला ते करायचं आहे. प्रचंड ताण निर्माण झाला मनावरती. आणि मग प्रचंड ताण निर्माण झाल्यानंतर सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी काहीच आठवत नाही, शून्य होऊन जातं, विचार शून्य होऊन जातं, आपल्या साऱ्या मनाची धांदल उडून जाते की आपल्याला काय करायचं आणि काय. आयत्या वेळी आपल्याला काहीच आठवत नाही. अशा वेळी अतिरिक्त ताण जो आहे तो आपल्या टार्गेटपासून आपल्याला बाजूला करतो. मग तिसऱ्या प्रकारचा तो ताण आहे मध्यम स्वरूपाचा ताण. म्हणजे मी पहिल्यापासून अभ्यास करत आलो आहे आणि माझं मन एकदम माइंड रिलॅक्स आहे, माझ्या मनावरती कसल्या प्रकारचा ताण नाही आहे. अशा वेळी आपण जे काय आपल्याला कार्य करायचं आहे, एक्झाम्पल परीक्षा द्यायची आहे, तर ती परीक्षा आपण देताना सोप्या पद्धतीने, किंवा ती परीक्षा देत असताना आपल्याला कसल्याही प्रकारचा अडथळा येत नाही, किंवा शारीरिक मानसिक जो काय ताणतणाव आहे तो येतच नाही. मध्यम स्वरूपाचा ताण आहे. ताण असलाच पाहिजे. ताण नसला तर आपल्याला त्याची काहीच हे वाटत नाही, म्हणजे त्याचं काहीच
किंमत वाटत नाही. पण ताण जर असेल तर आपण डेफिनेटली आपलं जे काय टार्गेट आहे ते अचीव करू शकतो. आणि नकारात्मक ताण अनेक प्रकारचे असतात. समजा नकारात्मक ताणाचं उदाहरण तुम्हाला सांगायचं झालं तर मला लांब उडी ॲथलेटिकमधली लांब उडी घ्यायची आहे, परंतु किंवा मला पोहायला शिकायचं आहे, बरोबर आहे, पोहायला शिकायचं आहे आणि पोहायला शिकायचं आहे, परंतु मला भीती वाटते की मला पाण्यात पडल्यानंतर मला गटकळ्या खाऊ नये किंवा पाणीत नाकातोंडात जाऊ नये. म्हणजे हा नकारात्मक विचार आपल्या मनामध्ये, आणि नकारात्मक विचार मनामध्ये आला की नकारात्मक ताण निर्माण होतो. आणि नकारात्मक ताण निर्माण झाला की आपण ती गोष्ट जे करायची आपल्याला, जे टार्गेट आपल्याला अचीव करायचे, जे कार्य आपल्याला करायचे ते कार्य आपल्याकडून होत नाही. आणि मग आपण जे काय जीवनामध्ये सफल व्हायचं आहे, आपल्याला जीवनामध्ये सफल होऊ शकत नाही. त्यामुळे आपल्याला ताण कोणता ठेवायचा आहे? सकारात्मक ताण. सतत काय करायचं? सकारात्मक, पॉझिटिव्ह व्ह्यू, थिंकिंग ऑफ पॉझिटिव्ह, सतत सकारात्मक. मी हे करणारच, मी हे मिळवणारच. मला 100 मीटर रनिंगमध्ये चांगला परफॉर्मन्स मिळवायचा आहे. मग चांगला परफॉर्मन्स मिळायचा आहे म्हणल्यानंतर चांगली प्रॅक्टिस केली पाहिजे. रोज रनिंगचा सराव करणे, रनिंगचा सराव करत असताना त्याच्या टेक्निक अँड टेक्टिक्स, म्हणजे बॉडी मुवमेंट कशी असली पाहिजे, हाताची मुवमेंट कशी असली पाहिजे, पायाची मुवमेंट कशी असली पाहिजे, या सर्व गोष्टी या ठिकाणी महत्त्वाच्या. आणि म्हणून मग सकारात्मक विचार तुम्ही जेव्हा ठेवताल, सकारात्मक विचाराने आपलं विकास साधण्याकडे आपला कल असतो. सतत आपण डेव्हलपिंग प्रोसेसमध्ये असतो सकारात्मक विचार केल्यानंतर. पण नकारात्मक विचार केला तर आपण नकारात्मक विचार काय आहे? तो अडथळा आहे, आपल्या प्रगतीमधला अडथळा आहे. म्हणून सतत आपण काय केलं पाहिजे? सकारात्मकतेने कोणत्याही गोष्टीला पाहिले पाहिजे. मला हे जमत नाही, मला ते जमत नाही असं म्हणून चालत नाही. मला ते करायचंच आहे आणि ते माझं साध्यच आहे, ते मला मिळवायचंच आहे. मला PSI परीक्षा ही पास व्हायचंच आहे. आता तुम्हाला 2 दिवसापूर्वी जी न्यूज आलेली, खलबत्ता विकणारी जी बाई आहे, एका आदिवासी घराण्यातली, ती PSI तिने क्रॅक केली आणि पास झाली परीक्षा. कशामुळं? एक मुलाची, एक 2-3 लेकराची आई असणारी बाई जर मेन्स परीक्षा PSI पास होत असेल तर आपण का होऊ शकत नाही? मग तिची जिद्द, तिची चिकाटी, तिचं सकारात्मक विचार, एवढं सर्व काम करून, संसार करून सुद्धा ती जर परीक्षा MPSC परीक्षा पास होत असेल तर किती मोठे तिचे सकारात्मक विचारता आहे किंवा किती पॉझिटिव्हनेस आहे तिच्यामध्ये. तर हा सुद्धा खूप महत्त्वाची गोष्ट आहे. बघा, आता ताणाची कारणे पाहूयात आपण. आता मानसिक ताणाची जी कारणे आहेत, ताणाची कारणे कशी निर्माण होतात? मानसिक ताण, सतत मनामध्ये निगेटिव्ह थॉट्स निर्माण होणे म्हणजे मानसिक ताण. सामाजिक ताण, सांस्कृतिक बंधने असतात. हे करू नका तुम्ही, ते करू नका, हे केल्यानंतर तुम्हाला त्रास होईल. सतत बंधने. आता समजा एक्झाम्पल झालं तर मुलींना टी-शर्ट घालू नका, जीन्स पॅन्ट घालू नका, तुम्ही साडीच घाला. हे काय झालं की नकारात्मकता, समाजामधील जे काय बंधने आहेत, हे बंधने जेव्हा येतात तेव्हा सामाजिक ताण निर्माण होत असतो. आर्थिक ताण, पैशाची अडचण. सतत जर आपल्याला पैशाची अडचण निर्माण झाली, आता कोरोनाच्या काळात जर तुम्ही पाहिलं तर किती गरीब लोक आहेत की ज्यांना हातावरती पोट आहे त्यांचं आणि काम केल्याशिवाय त्यांना पर्याय नाही. काम केलं तर ते आपली उपजीविका, दैनंदिन उपजीविका भागवू शकतात. मग कोरोनाच्या काळात सगळंच बंद होतं, ठप्प होतं. मग अशा वेळी काय झालं की आर्थिक अडचण झाली. मग कोरोनाने मरण्यापेक्षा अनेक लोक जे आहेत, लहान बाळं जे आहेत, हे उपाशी मेले आहेत, म्हणजे न खाण्या वाचून मेले आहेत. म्हणजे काय? हे आर्थिक ताण निर्माण झाला या ठिकाणी. शारीरिक ताण खूप प्रकारचे असतात.
त्याच्यामध्ये व्याधी, जुनी जुनी एखादी दुखापत असेल, गुडघ्याला मार लागलेला आहे किंवा पाठीला मार लागलेला आहे किंवा एखादा पैलवान आहे, कुस्ती खेळताना तो पडला आहे आणि त्याचा पाय फ्रॅक्चर झालेला आहे आणि मग सतत तो ताण त्याच्या मनावरती की मला कुस्तीमध्ये अचिव्हमेंट करायची होती, पण मला माझा शारीरिक ताण निर्माण उद्भवल्यामुळे मी माझं कार्यमान साध्य करू शकलो नाही. हा सुद्धा शारीरिक ताण आहे. त्यानंतर अनेक पाठीचे दुखणे असतात, कोणाचे गुडघ्याचे दुखणे असतात आणि मग ह्याचं आपण कारण शोधत नाही की बाबा आपण आता हे दुखणं आहे तर ह्याला आपण हे दुखणं घालवण्यासाठी काय काय केलं पाहिजे, कोणता व्यायाम केला पाहिजे, कोणती फिजिओथेरपी केली पाहिजे, कशा प्रकारे आपण ह्याला रिकवर केलं पाहिजे, त्याचं पुनर्वसन कसं केलं पाहिजे हे आपण पाहत नाही. आणि म्हणून मग तो शारीरिक ताण आपल्या सतत शरीरावरती येत असतो आणि त्याचासुद्धा आपल्या कार्यमानावर परिणाम होतो. आता ताणाची सामान्य बाह्य कारणे. एकूण तणाव निर्मितीमध्ये बाह्य घटकांचा केवळ 5 ते 10% वाटा असतो. म्हणजे एकूण तणाव निर्मितीमध्ये बाह्य घटकांचा केवळ 5 ते 10%च वाटा असतो. परंतु अंतर्गत घटक खूप महत्त्वाचा आहे. म्हणजे सेल्फ इस्टीम, आपल्याला म्हणजे स्वसंकल्पना, आत्मविश्वास, कॉन्फिडन्स लेवल जर आपल्यात नसेल तर आपण चांगल्या प्रकारे म्हणजे आपलं जे काही अचिव्हमेंट आहे, जे काय ध्येय धोरणे आहेत आपले, ते साध्य करू शकत नाही. आपण भीतो, सतत त्या गोष्टीपासून दूर जाण्याचा प्रयत्न करतो, त्या गोष्टीपाशी जाण्याचा प्रयत्न करत नाही, त्याच्यापासून लांब पळण्याचा प्रयत्न करतो. आयुष्याला कलाटणी देणारा प्रसंग, बरेचसे प्रसंग येत असतात. अचानक एखाद्या व्यक्तीचा डेथ होणे, आपल्या जवळची व्यक्ती आहे तिचा डेथ झाला, मृत्यू झाला, तर ते आयुष्याला एक कलाटणी देणारा प्रसंग असतो आणि त्याच्यामध्ये सुद्धा आपण तणाव निर्माण होऊ शकतो आणि डिप्रेसमध्ये व्यक्ती जाऊ शकतो किंवा त्याचा सकारात्मकसुद्धा परिणाम होऊ शकतो की बाबा ते गेलेत, मग आता ते गेले म्हणून खचून न जाता त्यांनी जे काय आयुष्यात आपल्या कमवलं त्याच्यापेक्षा मी दुप्पट कमवल किंवा त्यांचं जो काय त्यांचं जे ध्येय धोरणे आहेत ती मी पूर्ण करण्याचा प्रयत्न करेल किंवा त्यांना जे मिळवायचं होतं ते मी त्यांना मिळवून देईल. ह्या ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टी ह्या आयुष्याला कलाटणी देणारा प्रसंग असेल तर हा तणावाचे 2 प्रकार आहेत. सहकार्यांच्या संबंधामधील बिघाड. अनेक वेळा आपला मित्रच आपल्या मित्राला धोका देत असतो. खूप चांगला सहकार्य आहे, परंतु पैशामुळं, आर्थिक गोष्टींमुळं परस्पर विलग होत जातात. मी तुला एवढे पैसे दिले तू मला ते वेळेच्या आत माघारी दिले नाही आणि मग त्याच्यामुळं दोघांमध्ये भांडण झालं, कलह झाला आणि कलहामुळे काय की सहकार्यांच्या संबंधामधील बिघाड होणे हा सुद्धा एक कारण निर्माण होण्यास ताण निर्माण होण्यासाठीचं एक कारण आहे. आर्थिक समस्या. अनेक आर्थिक समस्या असतात. मला परीक्षेची फी भरायची होती, परीक्षेची फी भरण्यासाठी माझ्याकडे पैसे नाही आहेत, ही एक आर्थिक समस्या आहे. त्याच्यामुळे सुद्धा कारणं निर्माण होतात, ताण निर्माण होतो. कार्य करण्याची जागा. आपण जे काम करतोय त्या ठिकाणी सतत गोंधळ असेल, किलकिलाट असेल, सतत लोकांचा गोंगाट असेल तर ते सुद्धा आपल्या मनावरती काय होतं त्याचा परिणाम. कारण रिलॅक्स वातावरण म्हणजे एखादं रिलॅक्स, आपण जर सतत आपल्याला ताण निर्माण झाला तर आपण महिन्यातून 1 दिवस ट्रिप काढतो की जाऊयात, फिरून येऊयात कुठंतरी रामेश्वरला, सावताड्याला, मस्त एन्जॉय करून येऊ. ही काय की हे रिलॅक्सेशनचं ठिकाण आहे. आणि आपल्या कामाच्या ठिकाणी जर सतत गोंगाट असेल, सतत लोकांचा त्रास असेल तर त्याच्यामुळे सुद्धा काय ताण निर्माण होऊ शकतो. सतत कार्यरत राहणे. आता बऱ्याच ठिकाणी बघा, जे काही शासकीय कार्यालय आहेत किंवा शाळा महाविद्यालय आहेत, म्हणजे कार्यालयाच्या ठिकाणी जे काय कार्यालयीन काम करत असतात लोक किंवा मोठ्या जे काय ग्रामपंचायत असेल किंवा जिल्हाधिकारी ऑफिस असेल किंवा तलाठी ऑफिस असेल किंवा मग कोर्ट असेल, कचेरी असेल, तर या ठिकाणी सतत कामात व्यक्ती असतात, सतत कॉम्प्युटरच्या समोर, सतत संगणकाच्या समोर काम करत असतात. अशा वेळी सुद्धा सतत काम कार्यरत असल्यामुळे, सतत त्या कॉम्प्युटरच्या समोर असल्यामुळे सुद्धा तणाव निर्माण होऊ शकतो. मुले आणि कुटुंब.
लहान मुलं असतात किंवा मोठे मुलं असतात आणि कुटुंब पद्धती खूप महत्त्वाची असते तणाव निर्मितीमध्ये. की कुटुंबामध्ये जर शांतता असेल तर ती शांततेचा परिणाम त्या मुलांवरती होत असतो. कुटुंबात सतत झगडे भांडण असतील तर त्याचा परिणाम त्या मुलाच्या वर्तनावरती होतो, त्याच्या आचरणावरती होतो आणि हे सुद्धा ताण निर्माण होण्याचं कारण आहे. ताणाची सामान्य आंतरिक कारणे बघा, पहिले आपण बाह्य कारणे पाहिली, आता आंतरिक कारणे. एकूण तणाव निर्मितीमध्ये आंतरिक घटकांचा 90 ते 95% इतका वाटा असतो. स्वभावातील काही दोषामुळे नेहमीची परिस्थिती देखील कशी तणाव निर्माण करू शकते याची उदाहरणे पुढील प्रमाणे. आत्मविश्वासाचा अभाव, मी मगाशीच सांगितलं तुम्हाला. सेल्फ कॉन्फिडन्स नसेल तर आपण येणाऱ्या परिस्थितीला आपण सामोरे जाण्यासाठी आपल्याला कॉन्फिडन्स लेवल लागते. मग हे परिस्थितीला जर सामोरे जाता नाही आलं तर म्हणायचं आपल्याला सेल्फ कॉन्फिडन्स नाही आहे आपला. मग आव्हानात्मक परिस्थिती निर्माण झाली की व्यक्ती तणावग्रस्त होते. मग याचं काय की न्यूनगंड असणे म्हणजे काय, कमीपणाची भावना निर्माण होणे. न्यूनगंड असणे म्हणजे कमीपणाची भावना निर्माण होते. उदाहरणार्थ मी तुम्हाला सांगायचं झालं तर कबड्डी या खेळामध्ये समोरचे तगडे प्लेयर असताना उद्भवणारी परिस्थिती काही म्हणजे बघा, आता कबड्डीची स्पर्धा आहे महाविद्यालयामध्ये राबवलेली आहे. इंटर कॉलेजिएट कबड्डी कॉम्पिटिशन ही राबवलेली आहे महाविद्यालयामध्ये आणि 2-3 मॅच एक संघ जिंकलेला आहे आणि शेवटच्या सेमीफायनलला आपली मॅच गेलेली आहे. अशा वेळी समोरचा जर संघ टफ असेल, सगळे तगडे प्लेयर असतील तर त्या ठिकाणी काय होतं की मानसिक खच्चीकरण होतं की बाबा आता एवढे मोठे जाड आहेत, एवढे तंदुरुस्त प्लेयर आहेत, यांच्यापुढे आपला निभाव लागेल का. परंतु या कबड्डी खेळामध्ये महत्त्वाचं काय आहे की टेक्निक आणि टॅक्टिक्स ह्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत. जर कबड्डीचा खेळाडू जर टेक्निकली आणि टॅक्टिकली जर हुशार असेल, चलाक असेल, तर त्याला ताकदीची काही प्रमाणात गरज लागते. परंतु टेक्निक आणि टॅक्टिकनी तो कितीही बलाढ्य पुढचा संघ असला तरी त्याला चितपट करू शकतो. लक्षात ठेवा. म्हणजे या ठिकाणी सुद्धा सेल्फ कॉन्फिडन्स आणि न्यूनगंड नसणे हा महत्त्वाच्या गोष्टी आहेत. तर आता बघा, ताणाची सामान्य जी आंतरिक कारणे आहेत त्याच्यामध्ये काही मुद्दे तुम्हाला मी सांगतो की तीव्र चिंता होणे, एखाद्या गोष्टीची सतत चिंता. आता बऱ्याच गावोगावी असे प्रश्न उभा राहिलेत युवकांसमोर की माझं लग्न होत नाही आहे, मला मुलगी भेटत नाही आहे. ही सुद्धा काय आहे की तीव्र चिंता, सतत चिंतेमध्ये असतात की आता कसं व्हायचं, माझा संसार कसा व्हायचा. मग ही जी चिंता आहे ही सुद्धा काय आहे, अतिरिक्त ताण निर्माण करण्याकडे घेऊन जाते आपल्याला. मग अतिचिंता काही कामाची नाही. लक्षात ठेवा. तुम्ही कारण शोधलं पाहिजे की का माझं लग्न होत नाही, का मला मुलगी भेटत नाही. यासाठी मी काय केलं पाहिजे, मी अभ्यास करायला पाहिजे होता, मी चांगलं शिक्षण घ्यायला पाहिजे होतं, चांगल्या नोकरीला लागायला पाहिजे होतं. आता झालं आहे काय की मुलींचं शिक्षण वाढलेलं आणि मुलांचं शिक्षण कमी आहे आणि याचा परिणाम काय होतं की मुलीला काय वाटतं की माझ्यापेक्षा जास्त शिकलेला मुलगा मला करायचा आहे, माझ्यापेक्षा कमी शिकलेला मुलाशी मला लग्न करायचं आहे. आणि मग आपल्या विद्यार्थ्यांचं होतं आहे काय की आपण शिक्षणामध्ये कमी पडतो आहे, आपल्याला आपलं टार्गेट अचीव करता येत नाही आहे. म्हणून आपल्याला म्हणजे ह्या मुलांना जे काय बेरोजगार राहणं किंवा म्हणजे बिगर लग्नाचं राहणं ही परिस्थिती या ठिकाणी उद्भवलेली आहे. त्यानंतर सतत निराशावादी दृष्टिकोन ठेवणे. मला हे जमणारच नाही, मला ते करायचं होतं परंतु हा म्हणला की नको, कशाला करतो, दुसऱ्याचं ऐकणं सतत. नकारात्मक स्वतःशी चर्चा. त्यानंतर नकारात्मक स्वतःशी चर्चा करणार की मी का असं केलं, मला नको करायला पाहिजे होतं. सतत नकारात्मक स्वतःशी चर्चा करणं. पॉझिटिव्ह चर्चा, सकारात्मक चर्चा का करत नाही आपण, केली पाहिजे. स्वतःचा आत्मविश्वास वाढतो त्याने. त्यानंतर अव्यवहार्य अपेक्षा, काटेकोरपणा, पूर्ण अवस्था.
ताठ विचार, लवचिकतेचा अभाव, मी जे म्हणेल ते सर्व काही, मी जे म्हणेन तीच पूर्व दिशा, ताठरपणा. आपण लवाळ्यासारखं नमतं असलं, लवाळ्यासारखं लवचिक असलं पाहिजे, ताठपणा नसला पाहिजे व्यक्तीच्या अंगामध्ये. अशा प्रकारे आता बघा, तणावाची अतिरिक्त ताण निर्माण झाल्यामुळे त्याचा परिणाम काय होतो, त्याचा परिणाम आपल्याला काय भोगावे लागतात, तर ते पुढील प्रमाणे. निद्रानाश, झोप येत नाही. एखाद्या व्यक्तीचं जर चिंतेचं प्रमाण अधिक झालं, तणावाचं प्रमाण अधिक झालं, तर त्याला काय होतं, निद्रानाश, झोप लागत नाही. सतत तो विचारामध्ये मग्न असतो आणि ते विचार त्याला झोपून देत नाही. विचार प्रवाहात खंड पडणे, एकाग्रता कमी होणे, जे काय आपल्या फोकसवर आपण लक्ष केंद्रित करत असतो त्या फोकसवरचं लक्ष आपलं विचलित होतं, खंड पडतो त्यामध्ये. आणि एकाग्रता जी साधायची असते आपल्याला, ती एकाग्रता म्हणजे एक्झाम्पल तुम्हाला सांगायचं झालं तर आर्चरी या खेळामध्ये, धनुष्यबाण या खेळामध्ये जर त्याला टार्गेटवर फोकस करायचं असेल तर त्याला एकाग्रता महत्त्वाची असते. आणि एकाग्रता जर नसेल तर त्याला ते टार्गेट, त्याचं गोल साध्य करता येत नाही. मग यासाठी तणावाचं प्रमाण हे कमी केलं पाहिजे. तणावाचं व्यवस्थापन केलं तर आपल्याला आपलं टार्गेट अचीव करता येतं. त्यानंतर स्वसंकल्पनेचा अभाव म्हणजे सेल्फ इस्टीम. स्वतःला आपण भारी मानलं पाहिजे. मी खूप चांगला आहे, माझ्याकडे हे स्किल आहे, माझ्याकडे कौशल्य आहे आणि मी ते साध्यच करणार. माझ्यात तेवढा आत्मविश्वास आहे की मी माझं टार्गेट पूर्ण करेल. सतत वर्तनात बदल होत चालतो. अतिरिक्त ताणामुळे काय होतं की वर्तनामध्ये बदल होत चालतो. म्हणजे आपण आत्ता आनंदी असेल तर आत्ता दुःखी होतो, किंवा आत्ताच चिडखोर प्रवृत्ती होती आपली, चिडचिडेपणा वाढतो आपल्या मनात, म्हणजे आपलं वर्तन चिडखोर होतं. सतत आपण दुसऱ्याचा द्वेष करत चालतो. आपल्याला लोकांपासून दूर राहू वाटतं, म्हणजे आपल्याला एकलकोंडा स्वभाव होतो. अंतर्मुख व्यक्तिमत्वाकडे आपलं रूपांतर होत चालतं. कोणाशी बोलण्याची इच्छा होत नाही, त्यानंतर खाण्याची इच्छा होत नाही, सतत एकटेपणाने राहावं वाटतं, एकट्याने राहावं वाटतं. ह्याचे परिणाम आहेत तणावाचे. शारीरिक हालचाली मंदावणे, बघा खूप महत्त्वाचा परिणाम म्हणजे शारीरिक हालचालीच मंदावतात आपल्याला. इतका तणावाचा बॅड इफेक्ट, बॅड हॅबिट फॉर द निगेटिव्ह थिंकिंग. नकारात्मक विचार केला की नकारात्मक ताण निर्माण होतो आणि ताण निर्माण झाला की त्याचा परिणाम शारीरिक हालचाली मंदावतात. आपल्याला वाटतं सतत बसून राहावं, सतत झोपून राहावं, असं ही जी क्रिया आहे ही ह्याचा परिणाम आहे. आता बघा, ह्याचं शरीराच्या अंतर्गत परिणाम होतात काही अवयवांवरती. दररोजच्या धावपळी पूर्ण आयुष्यात येणाऱ्या तणावाला लोक लहान गोष्ट म्हणून टाळतात. तणाव लहान असो किंवा मोठा, याला कधी कमी समजू नये. हा आरोग्यावरती कोणत्या ना कोणत्या प्रकारे वाईट परिणाम करत असतो. तणावाच्या स्थितीत शरीरात अनेक बदल होत असतात. या बदलांना भरून काढण्यासाठी जास्त प्रमाणात ऊर्जा खर्च करावी लागते. अशा स्थितीत नर्वस सिस्टम, ॲड्रिनल आणि कार्टिसोल हार्मोन्स पीडित व्यक्तीच्या हृदयाची गती वाढणे आणि पचन प्रणालीमध्ये बदल होण्यासाठी जबाबदार असतात. यानंतर बघा, रक्तदाब वाढणे. त्याच्यामुळे काय होतं की ताण वाढला की रक्तदाब वाढतो. यकृतावर दबाव निर्माण होणे. यानंतर ब्रेन अँड नर्वस सिस्टमवरती याचा परिणाम होतो. स्किन डेड होत चालते. बघा, ह्या व्रिंकल, डोळ्याच्या खाली जी स्किन आहे ती सुद्धा डेड म्हणजे पावत चालते. जसं तणाव वाढेल तसं डेड स्किन तयार होते. डोक्यावरती हेडॅक होतं, म्हणजे डोकं दुखतं सतत. केसांच्या खाली मुंगे येणं सुरू होतं. शरीराला घाम फुटतो सतत. बॉडी थरथर कापते. हे याचे परिणाम आहे. त्यानंतर लहान मोठ्या आतड्यामध्ये परिणाम होतो. भूक लागत नाही. इम्युनी सिस्टममध्ये जे काय आपली जी पचनशक्ती, आपली जी कार्यक्षमता आहे, शरीराची इम्युनिटी लेवल म्हणजे शरीराची प्रतिकारक क्षमता कमी होत चालते.
आणि मग प्रतिकारक क्षमता कमी झाली की जे काय बाहेरच्या शत्रुपेशी आहेत त्या आपल्या आतमधल्या मित्रपेशींवरती आक्रमण करतात आणि आक्रमण केल्यामुळे काय होतं की त्यांचा त्या ठिकाणी पराभव होतो आणि मग बाहेरचे शत्रू म्हणजे कोण? अनेक आजार, व्याधी हे आपल्यावरती चढतात आणि म्हणून त्याचा परिणामसुद्धा आपल्यावरती दुष्परिणाम होतो अतिरिक्त तणावाचा. बघा त्याच्यानंतर कम्युलेटिव्ह इफेक्ट्स ऑफ स्ट्रेस, म्हणजे याचा सुद्धा बॉडी, माइंड, इमोशन्स, बिहेवियर या प्रकारे निर्माण होतो. आता बघा हा ताण तर आपले निर्माण झालेले आहेत, त्याचा परिणाम बी बघितला आपण. आता या तणावाला घालवण्यासाठी, त्याचं व्यवस्थापन करण्यासाठी आपण काय काय केलं पाहिजे? बघा पहिलं म्हणजे मसाज थेरपी, बॉडीची मसाज, आठवड्यातून एकदा मसाज केली पाहिजे बॉडीची. त्यामुळे आपल्या शरीराला ताजेतवाने वाटते की मसलचे जे स्नायू जे आहे ते उत्तेजित होतात आणि शरीरामध्ये एक उत्तेजना तयार होते बॉडी मसाज केल्याने. त्यानंतर स्पा म्हणून एक आहे ते केलं पाहिजे. त्यानंतर डेली एक्सरसाइज केले पाहिजे. शारीरिक व्यायाम जे आहेत ते आपण सतत केले पाहिजे. शारीरिक आणि माइंडचा सुद्धा व्यायाम आपण केला पाहिजे. म्हणजे माइंडचा व्यायाम करणे म्हणजे काय? सकारात्मक विचार त्यांना देणे सतत. आपलं जे मन आहे ते लहान मुलासारखं आहे. त्या लहान मुलाला आपण रोज वेगवेगळ्या गोष्टी सांगतो त्यावेळी ते गप्प बसतं. तसं त्या मनाला आपण गोष्टी सांगितल्या पाहिजे की तुला हे व्हायचं आहे, तुला शिक्षक व्हायचं आहे, तुला पोलीस व्हायचं आहे, तुला PSI व्हायचं आहे. ह्या जर गोष्टी आपण केल्या तर आपण सकारात्मक विचार आपल्या मनामध्ये पेरत असतो. आणि मग व्यायाम केल्यामुळे काय होतं की स्नायूंची ताकद वाढते, स्नायूंचा दमदारपणा वाढतो आणि शरीर हे रोमांचित होत असतं, सतत उत्तेजित होत असतं आणि शरीरातले जे काय सकारात्मक जे काय ऊर्जा असते ती सतत केमिकल पाझरत असतात बॉडीमध्ये. सकारात्मक पॉझिटिव्ह केमिकल्स जे असतात ते शरीरामध्ये पाझरत असतात, रिलीज होत असतात. ते पाझरण्यासाठी त्याच्यामध्ये वाढ होते. त्यानंतर योगा करणे. योगा सध्याच्या ह्याच्यामध्ये कंडिशनमध्ये आजचा कॉलेज लेवलमध्ये किंवा स्कूल लेवलमध्ये योगा हा जो काय विषय आहे सगळ्यात योगा विषय हा खूप महत्त्वाची गोष्ट झालेली आहे. कारण आता ताणतणावाचं प्रमाण इतकं वाढलं आहे समाजामध्ये आणि ताणतणावाचं प्रमाण कमी करण्यासाठी ही जी योगा आहे, योगा अभ्यास ही खूप पूर्वी काळाची विद्या आहे, खूप वर्षापूर्वीची विद्या आहे. संत मुनींनी जे आपल्यासाठी या ठिकाणी भारतामध्ये ह्या योगविद्येचं जे काय निर्मिती आहे ही भारतामध्ये झालेली आहे. आणि हा योग अभ्यास करून आपण कशाप्रकारे तणावावरती कशाप्रकारे राज्य मिळू शकतो किंवा कशा प्रकारे या तणावाचा पराभव करू शकतो हे योगानेच करू शकतो. फक्त योगामुळे काय होतं की आपलं शरीर, मन आणि आत्मा यांच्या सर्व शक्ती ईश्वराशी जोडण्याचा प्रयत्न केला जातो. म्हणजे मनाची स्थिरत्व लाभण्यासाठी आपल्याला योगा करणे खूप आवश्यक आहे. कंट्रोल युअर माइंड. मनाला स्थिरत्व लाभवायचे तर आपल्याला काय केलं पाहिजे? योगा केला पाहिजे. मग योगामध्ये आसनं करायचे आहेत. आसनं करत असताना आपण त्या आसनावरती कॉन्सन्ट्रेशन केलं की बरोबर आपलं शरीर हे स्थिर होण्यास, माइंड स्थिर, विचारांचा प्रवाह कमी करण्यासाठीचं हे एक साधन आहे किंवा एक विद्या आहे. ह्याच्यामध्ये मेडिटेशन करू शकतो आपण, प्राणायाम करू शकतो. मेडिटेशनमध्ये काय आहे की ओंकार साधना असेल, दीर्घ श्वसन असेल, श्वास घ्यायचा, हळूवारपणे सोडायचा, त्या श्वासावरती लक्ष केंद्रित करायचं, डोळे अलगद मिटवायचे, पाठ सरळ, मान सरळ आणि जी काय श्वास घेतोय सोडतोय त्याच्यावर पूर्ण कॉन्सन्ट्रेशन. दुसरे मनामध्ये विचार येऊन द्यायचे नाहीत. विचार येतच असतात परंतु त्यांचं प्रमाण कमी करण्याकडे आपला कल असला पाहिजे. त्याच्यानंतर मेडिटेशन करत असताना शवासन करणे. शवासन करत असताना योग निद्रा जी काय आहे एक क्लिप असते ऑडिओ, ती क्लिप लावली की आपण त्या जे काय सांगतात त्यांचे गायडेड मेडिटेशन, म्हणजे ते काय सूचना देतात त्या सूचनाप्रमाणे आपण आपल्या शरीराचे हालचाल करायची किंवा आपल्या अंतर्भूत आपल्या शरीराकडे ऑब्झर्वेशन करायचं, आपल्या शरीराचं निरीक्षण करत राहायचं
आणि फक्त आपल्या शरीरावरतीच कॉन्सन्ट्रेशन करायचं. हे मेडिटेशन. श्वासोच्छ्वास, श्वास घ्यायचा सोडायचा, ह्याच्यामुळे काय होतं की आपल्या जे काय पूर्ण फोकस आहे आपलं लक्ष ते पूर्ण श्वासावरती केंद्रित राहतं आणि चांगल्या प्रकारचं फील होतं, रिलॅक्स फील वाटतं. ओके. त्यानंतर प्राणायाम. प्राणायाममध्ये अनुलोम विलोम असेल. डाव्या नाकपुडीने श्वास घ्यायचा, उजव्या नाकपुडीने सोडायचा, उजवीने घ्यायचा आणि डावीने सोडायचा. ही क्रिया आपण सतत केली डोळे बंद करून 3 मिनटं 5 मिनटं केली तर आपल्याला एकदम रिलॅक्स वाटतं. मनामध्ये ऑक्सिजन, पूर्ण बॉडीला ऑक्सिजन सप्लाय केला जातो जास्तीत जास्त प्रमाणात. आपण आता सहज बसलो आहे तर आपण तर नॉर्मल इनेल एक्झेल सुरू असतं, श्वास येणे जाणे सुरू असतं. परंतु ज्यावेळेस आपण अनुलोम विलोम करतो त्यावेळेस श्वास घेत असतो, रोखून धरत असतो, पुन्हा सोडत असतो. त्यामुळं श्वास रोखून धरल्यानंतर खाली गॅप तयार होतो, पोकळी तयार होते. पुन्हा श्वास सोडल्यानंतर वरती पोकळी तयार होते. म्हणजे या ठिकाणी आपल्या हृदयाच्या ज्या भित्तिका आहेत, फुफ्फुसाच्या ज्या भित्तिका आहेत त्या स्ट्रॉंग होण्यास मदत होते. अशा प्रकारे किंवा ॲडव्हेंचर करणे, आणि स्पोर्ट ॲडव्हेंचर आहेत, निसर्ग विहार करणे. त्याच्यामध्ये भरपूर अशा गोष्टी आहे की टेकडी चढणे, रोईंग करणे, होडीमध्ये बसणे, किंवा आपल्या मित्र, तर अनेक अशा आपण गोष्टी करू शकतो की ज्याच्यामुळे आपण या तणावाचं व्यवस्थापन करू शकतो. त्यानंतर टाईम मॅनेजमेंट. आपण आपला वेळ ठरवून घेतला पाहिजे. मला व्यायाम कधी करायचा आहे, मला अभ्यास कधी करायचा आहे, मला कधी झोपायचं आहे, मला कधी उठायचं आहे. सर्व वेळेवर गोष्टी जर आपण केल्या तर आपण तणावाचं व्यवस्थापन करू शकतो. नंतर म्युझिक ऐकणे. खूप सगळ्यात तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला म्युझिक ऐकायला तर खूप आवडतं. मग ज्यावेळेस तुम्हाला असं वाटेल की मी आता तणावामध्ये चाललो आहे, मला खूप स्ट्रेस झाला आहे, तर काय करा, हेडफोन लावा मस्त मोठाले आणि छान कमी आवाजामध्ये एकदम रोमॅन्टिक सॉन्ग लावायचे. किंवा तुम्ही असे इन्स्ट्रुमेंट असतात की बासरी म्युझिक असेल, फ्लूट म्युझिक किंवा पियानो म्युझिक असेल, एकदम रिलॅक्सेशन पियानो म्युझिक लावायचं, फ्लूट म्युझिक लावायचं, तानपुरा लावायचा. हे लावलं की आणि ऐकत बसायचं. आपोआप तुमचं लक्ष केंद्रित होतं. किंवा तुम्ही ओम चांट लावू शकता आणि त्याच्यावरती सुद्धा तुमचा ताण कमी करू शकता. हे स्ट्रेस मॅनेजमेंटचे मुद्दे आपण करू शकतो. आता परीक्षेचा ताण कमी करण्यासाठी विद्यार्थ्यांना काही उपाययोजना आहेत. अभ्यासाची वेळ नाही तर गुणवत्ता पाहू. मैदानावर खेळत परीक्षा देता येते. म्हणजे मैदानावर खेळायला गेलं पाहिजे आपण. परीक्षा आहे म्हणून त्या दिवशी जायचंच नाही, थोडं खेळायचं. म्हणजे थोडं खेळलं की आपलं जे माइंड आहे ते ॲक्टिव्ह होता, मेंदू ॲक्टिव्ह होतो, ब्रेन ॲक्टिव्ह होतो. त्याच्यामुळे आपलं कॉन्सन्ट्रेशन पुन्हा अभ्यासावरती लागण्यासाठी महत्त्वाचं. ओके. तर आपण विद्यार्थी मित्रांनो आज या शारीरिक शिक्षण व क्रीडा विभागाच्या वतीने हा जो काय टॉपिक होता, ताणतणावाचे व्यवस्थापन करण्यासाठी क्रीडा मानसशास्त्राची भूमिका, आज या ठिकाणी हा टॉपिक या ठिकाणी आपण याचा पूर्ण विराम घेतलेला आहे. आणि तुम्ही सर्व विद्यार्थ्यांनी हा जो व्हिडिओ आहे हा गुगल क्लासरूमवर व यूट्यूबवर टाकला जाणार आहे. म्हणजे तो अपलोड केला जाणार आहे. तुम्ही सर्वांनी हा व्हिडिओ पाहावा आणि आपल्या जीवनामध्ये याचं आचरण, याचं उपाययोजना किंवा ताण व्यवस्थापन कशाप्रकारे आपण केला पाहिजे याचा विचार करा आणि स्वतःचं जीवन सफल करण्याकडे एक वाटचाल चालू राहू द्या. हरिओम. धन्यवाद.